माझी लढत थेट मंगेश साबळे यांच्यासोबतच अपक्ष उमेदवार विकास लहाणे जालना लोकसभा मतदारसंघात विविध भागात केला प्रचार। लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विकास लहाणे यांनी जालना लोकसभा मतदारसंघात जालना, पैठण, सोयगाव, सिल्लोड, बदनापूर, जाफराबाद, भोकरदन यांसह विविध भागात प्रचार केला। माझी लढत थेट मंगेश साबळे यांच्यासोबत असल्याचं अपक्ष उमेदवार विकास लहाणे यांनी सांगितले। जालना लोकसभेला नवीन चेहरा देण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्याचंही लहाणे यांनी म्हटलंय। मात्र सत्तेत असलेल्या रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांचा पराभूत होणार असल्याने लहाणे यांनी म्हटलंय। यापूर्वी 2009 मध्ये जालना विधानसभा निवडणूक पंचायत समितीत निवडणूक लढवली असून जालना लोकसभा मतदारसंघात चांगल्या परिचितचा व्यक्ती म्हणून ओळख आहे। मतदान करू स्वाभिमानानं निवडू उमेदवार चांगला, साक्षर होईल देश सारा, विकास होईल चांगला। अरे बाब्या, अरे धोंड्या, अरे धोंड्या, अरे बाब्या, कशाला घेतोस पैसा आणि कशाला घेतोस पाड्या। लोकसभा निवडणुकीच्या अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला काय वाटतं, कसा प्रचार सुरू केलेला तुम्ही? आमचा प्रचार आता जालना लोकसभा जालना 18 यामध्ये नाही का फुलंब्री, पैठण, भोकरदन, जाफराबाद, जालना शहर, जालना ग्रामीण या सर्व ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात प्रचार चालू आहे। तुम्हाला काय वाटतं तुमची लढत कोणासंग राहणार आहे? मला असं वाटतं की जो मंगेश साबळे थोडासा रनिंगमध्ये चर्चेमध्ये चेहरा आहे, त्याच्यात आणि माझ्यात डायरेक्ट फाईट होऊ लागली असा एक अंदाज, पब्लिकचा एक अंदाज आहे की बाबा नवीन रक्ताला चान्स द्यायचा आहे। तर दानी पाटील आणि कल्याण काळे यांचे चान्स कमी आहेत आणि आमच्या दोघांमध्ये डायरेक्ट फाईट आहे। तुम्ही प्रचार कुठं केला समजा आज जालना लोकसभा मतदारसंघात? जालना लोकसभा मतदारसंघामध्ये शहर आणि ग्रामीण टोटल झालेलं आहे आणि फुलंब्री, आपलं पैठण, भोकरदन, जाफराबाद आणि संभाजीनगरचा जे मुकुंदवाडी एरिया आहे यामध्ये माझा प्रचार जवळपास झालेला आहे। का नाव आपलं? माझं नाव विकास छगन लहाणे, अपक्ष उमेदवार आहे। गाव? गाव जालनाच आणि मूळ गाव वंजर उमरत आहे।